देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये मोठं नाव. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर. एक बीजेपीचे आहेत आणि दुसरे शिवसेनेचे. दोघांमध्ये अलायन्स सुद्धा आहे, पण हे दोन्ही नेत्यांमध्ये फारसं काही जमत नाही. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. आपण पहिले पण ही चर्चा केली आहे की दोन्ही लीडर्स मध्ये काही त्यांचे जे मतभेद आहेत ते आपल्याला दिसत आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे काही प्रोजेक्ट्स पासून एकनाथ शिंदेचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते अप्रूव्ह नाही करत आहेत, त्याला डिले करतायत आणि म्हणून एकनाथ शिंदेना कुठे ना कुठे त्याच्याशी प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यांच्यात पॉवर स्ट्रगल सुद्धा आहेत. एक कधी पहिले चीफ मिनिस्टर होते, मग ते डेप्युटी चीफ मिनिस्टर झाले. पण आता मोठं जे पॉवर स्ट्रगल चालू आहे ते आहे की एकनाथ शिंदे फास्ट एकदम वेगात पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये स्पीड पकडलेली आहे. आता ती त्यांनी स्पीड कशी पकडली ते सगळीकडे जाऊन त्यांची जी पार्टी आहे त्याला ते मोठं करतायत. एकनाथ शिंदेची शिवसेना ही ती मोठे करतायत. ते कसं करतायत? ते दुसऱ्या पार्टीचे नेते आपल्यामध्ये घेतायत, ते त्यांना पैसे देऊन किंवा त्यांना पद देऊन त्यांना त्या आपल्या पार्टीमध्ये सामील करतायत. आणि आज सर्वात मोठं जी न्यूज आहे ती आहे की बच्चू कडू त्यांची पार्टी प्रहार त्यांना एकनाथ शिंदेनी आपल्या शिवसेनेमध्ये सामील केली आहे. त्यांना एमएलसी दिली आणि बच्चू कडूंना शिवसेनामध्ये घेतलं. आणि यामुळे देवेंद्र फडणवीसना कुठे ना कुठे ह्याच्याशी प्रॉब्लेम होतोय की ते त्यांची पार्टी वाढवतायत, ते त्यांना स्ट्रॉंग करतायत. कारण काही वर्षापूर्वी जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसना विचारल्याशिवाय किंवा त्यांचे ओपिनियन घेतल्याशिवाय काम नाही करायचे, आज ते त्यांची पार्टी वाढवतायत. आता ह्यामुळे त्यांच्या इक्वेशन मध्ये काय फरक पडणार, ही जी अलायन्स आहे त्याच्यात काय फरक पडणार हे तर आपल्याला वेळच सांगणार. तोपर्यंत तुम्ही सांगा तुमचं ओपिनियन काय. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.